ढोल ताशांच्या गजरात साईबाबांच्या मिरवणुकीची पेण शहरात परिक्रमा। ओम साई पदयात्रा मित्रमंडळाच्या मिरवणुकीने शहर झालं साईमाये। पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात श्री साईबाबांची मानाची पालखी म्हणून समजल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्रमंडळाच्या भव्य दिव्य मिरवणुकीने संपूर्ण पेण शहर साईमय वातावरणात न्हाऊन गेलं होतं। पेण साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी 6 वाजता विद्युत रोषणाई, ढोल ताशांच्या गजरात आणि वरळी बीट्स ब्रॉस बँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीस सुरुवात झाली। या मिरवणूक सोहळ्यामध्ये 3 चलचित्र रथ सामील झाले होते। यामध्ये द्वारकामाई मंदिर, बैलगाडी हाकताना साईबाबा आणि हुबेहूब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश होता। साईबाबांच्या मिरवणुकीची संपूर्ण पेण शहरात परिक्रमा करण्यात आली। श्री साईबाबांच्या पालखी मिरवणुकीची सुरुवात प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, दादर सागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम, अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर यांच्या हस्ते आणि हजारो महिलांच्या उपस्थितीत साईबाबांची महाआरती करण्यात आली। पेण येथील साईबाबा मंदिरापासून फटाक्यांच्या आतिषबाजीत सुरू झालेली मिरवणूक 13 घरांची आळी, चावडी नाका, आंबेडकर चौक, नगरपालिका चौक, राज्यपोटे मार्ग, कोळीवाडा बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कासार आळी, हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे वाजत गाजत आली। पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके, भगवे झेंडे लावण्यात आले होते। हजारोंच्या संख्येने महिला वर्ग आणि पेणकर या पालखी मिरवणूक सोहळ्यात सामील झाले होते। गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत पालखी मिरवणूक पेण शहरात फिरल्यानंतर श्री साईबाबांच्या महाआरतीने आणि महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली। त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता साईबाबांची पालखी पायी चालत शिर्डीकडे मार्गस्थ झाली। गेली 16 वर्ष ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेण ते शिर्डीपर्यंत साई पालखीची सेवा करत आहेत। पेण येथून निघालेली ही बाबांची पालखी शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शिर्डीमध्ये पोहोचेल। तसेच सोमवारी 9 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता सेंचुरियन पार्क चिंचपाडा पेण येथे साईंचा भंडारा होणार आहे। सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे सर्वेसर्वा कल्पेश ठाकूर, मितेश भानुशाली आणि त्यांचे 200 सभासद गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत होते। पेणकर वर्षभर या श्री साईबाबांच्या भव्य दिव्य मिरवणुकीची वाट पाहत असतात। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।